शेतकऱ्यांचा बैलपोळा गोड झाला। उद्या शुक्रवार नमोचे 2000 रुपये दुपारी 1 वाजता मुंबईतून 2000 रुपये सरकारच्या माध्यमातून आता सोडले जाणार आहेत। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता शेतकऱ्यांसाठी आली आहे। शेतकऱ्यांचा बैलपोळा सण आता गोड होणार आहे। शेतकऱ्यांना नमोचे 2000 रुपये मिळवण्यासाठी मार्ग आता मोकळा झालाय। 10 जिल्ह्यामध्ये वाटपाचे आदेश या ठिकाणी आता आले आहेत। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये मिळण्यासाठी मार्ग आता या ठिकाणी मोकळा झाला आहे। अखेर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता समोर आल्या। उद्या शुक्रवार त्या ठिकाणी बैलपोळा सण आहे आणि या सणाच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांना आता सण गोड करण्यासाठी 2000 रुपये नमो शेतकरी योजनेचे मिळणार असल्याची अपडेट आता या ठिकाणी समोर आली आहे। गेल्या 1 महिन्यापासून नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये कधी मिळणार याची आतुरतेने शेतकरी वाट बघत होते। अखेर याचा मार्ग आता मोकळा झाल्याचं पाहायला मिळतंय। राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत नमोचे 6 हप्ते बँकेच्या खात्यावरती घेतलेले आहेत त्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता वितरण करण्यासाठी मान्यता देण्यात आल्या। सर्वात पहिल्यांदा ज्या शेतकऱ्यांकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे अशा शेतकऱ्यांना हा लाभ त्यांच्या जिल्ह्यामध्ये वितरण करणार असल्याचं सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता सांगण्यात आलेलं आहे। नवीन अपडेट कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी आल्या ती म्हणजे नमोचा हप्ता आणि पीएमचा हप्ता सोबत तुम्हाला 4000 रुपये एकत्र देणार होते, परंतु शेतकऱ्यांना बैलपोळा सण गोड व्हावा त्या निमित्ताने त्यांच्या खात्यावरती आता पैसे सोडायचे बाकी ठेवले होते। असं या ठिकाणी सण आता तुम्हाला माहितीच आहे। आता उद्या बैलपोळा सण आहे आणि शुक्रवार दिनांक 22 ऑगस्ट रोजी बैलपोळा सण असल्यामुळे राज्यामध्ये हा सण साजरा करण्यात येतोय। या सणाच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांचे तोंड गोड करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी आता सोडले जाणार आहेत। यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं बँकेचं खातं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आहे त्या शेतकऱ्यांना सर्वात पहिल्यांदा आता बैलपोळ्याच्या सणानिमित्त पैसे पाठवण्यात सरकारच्या माध्यमातून आता येणार असल्याचं ठरवलंय। जवळपास राज्यातील 50 लाख शेतकऱ्यांचं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खातं आहे ज्याला आपण SBI देखील म्हणतो। या बँकेच्या खात्यामध्ये जास्त त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी खातं खोलले त्यामुळे सर्वात पहिल्यांदा आता ही मोठी बँक असल्याने त्या बँकेमध्ये पैसे जशा प्रकारे तुम्हाला PM किसानचे आले तशा प्रकारे पैसे नमोचे सोडण्यासाठी या ठिकाणी आदेश आता देण्यात आले आहेत। फक्त यासाठी 10 जिल्ह्यांची निवड करण्यात आल्या। त्याचं कारण म्हणजे नमो शेतकरी योजनेचा हप्ता DBTच्या माध्यमातून तुम्हाला उद्या 10 जिल्ह्यामध्ये सोडण्यात येतोय। आता बघा या ठिकाणी आता तुम्हाला त्या ठिकाणी ऐकून माहित असेल की DBTच्या माध्यमातून पैसे सोडण्यात आल्याने आता 24 तासातून फक्त 35 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जात असतात। त्यामुळे फक्त याच 10 जिल्ह्यामध्ये जे शेतकरी राहतात त्यांचा बैलपोळा सण जोरदार होण्याची शक्यता आहे या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। त्यामुळे तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या 2000 रुपयांची आतुरतेने जर या ठिकाणी वाट बघत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आता समोर आल्या। आता बघा दुसरी बँक यामध्ये सांगण्यात आल्या ती म्हणजे महाराष्ट्र बँक। ज्या शेतकऱ्यांचं खातं महाराष्ट्र बँकेमध्ये आहे आणि तुम्ही जर फार्मर ID कार्ड काढून ठेवला असेल आणि बँकेचं खातं क्रमांक आधार कार्डला जोडलेला असेल तर अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता 10 जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचे वितरण या ठिकाणी आता शेतकरी मित्रांनो करण्यात येत आहे। बघा दुपारी 1 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत कधी पण तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता या 10 जिल्ह्यामध्ये 2000 रुपये आल्याचे तुम्हाला आता या ठिकाणी बँकेमध्ये त्या ठिकाणी PMचे जसे 2000 आले तसे नमोचे आल्याचे पाहायला मिळतील। आता बघा 2 नंबरची बँक सांगण्यात आल्या। बघा पहिली बँक सांगितली स्टेट बँक ऑफ इंडिया, त्यानंतर दुसरी बँक सांगण्यात आल्या ती म्हणजे महाराष्ट्र बँक। ज्या शेतकऱ्यांनी आता महाराष्ट्र बँकेत खातं उघडले आणि आधार कार्डला बँकेचं खातं त्यांनी जोडलेलं आहे अशा शेतकऱ्यांना हा लाभ या ठिकाणी दिला जाणार आहे। त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आल्या पोस्ट ऑफिस बँक, बँक ऑफ इंडिया। या बँकेमध्ये खूप साऱ्या शेतकऱ्यांनी खातं उघडल्याचं पाहायला मिळतंय।
त्यामुळे तुमचं पण खातं या बँकेमध्ये असेल आणि नमो शेतकरी योजनेचा अर्ज भरताना तुम्ही जर जोडणी केली असेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरीचा 7वा हप्ता सोडण्यासाठी या ठिकाणी आता मुहूर्त लागलाय। शेतकऱ्यांना गेल्या 1 महिन्यापासून आज नमोचे पैसे येतील, उद्या नमोचे पैसे येतील अशा प्रकारच्या बातम्या पसरत होत्या। अखेर नमो शेतकरी योजनेला त्या ठिकाणी आता मुहूर्त लागलाय, परंतु अखेर नमो शेतकरी योजनेला बैलपोळा सणाच्या निमित्ताने शेतकऱ्यांचे तोंड गोड करण्यासाठी नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये सोडण्यासाठी अखेर या ठिकाणी मार्ग मोकळा झालाय। मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून कृषी विभागाला ऑर्डर आता देण्यात आल्या, त्यामुळे डीबीटीच्या माध्यमातून हे पैसे आता त्या ठिकाणी वितरण होणार आहेत। फक्त 10 जिल्ह्यांमध्येच पहिल्या दिवशी आता त्या ठिकाणी 2000 रुपये येणार आहेत। आता बघा नमोचे वितरण होणार असल्याची त्या ठिकाणी आता तुम्हाला बैलपोळा सणानिमित्त नमोचे वितरण होणार असल्याची मोठी अपडेट या ठिकाणी समोर आली आहे। यामध्ये जर तुम्ही आधार कार्डला बँकेचं खातं लिंक केलं असेल तर आता कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे तुम्हाला 2000 रुपये सोडले जाणार आहेत हे तुम्ही आता काळजीपूर्वक या ठिकाणी लक्ष देऊन आता बघायचं आहे। सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आले, जशा प्रकारे 1 रुपया भरून जो पीक विमा भरला होता तुम्ही, त्यामध्ये जशा प्रकारे घोटाळे झाले होते तशाच प्रकारे नमो शेतकरी योजनेचे मागचा जो 6वा हप्ता शेतकऱ्यांना दिला होता तर तो देताना या ठिकाणी सुद्धा घोटाळे झाल्याचं पाहायला सरकारला मिळाले। या ठिकाणी असं सांगण्यात आले की सर्व शेतकऱ्यांना हप्ता हा मिळणार नाही, कारण नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता जो मागच्या वेळी शेतकऱ्यांना दिला होता त्यामध्ये खूप सारे घोटाळे झाल्याचं आता उघडकीस आले आणि त्यामुळेच गेल्या 15 ते 20 दिवसापासून कृषी अधिकाऱ्यांमार्फत अनेक शेतकऱ्यांची चौकशी सुद्धा केली आहे। तुम्हाला वाटत असेल आमची तर चौकशी केली नाही, तुमची चौकशी म्हणजे सर्वांनी लक्षात ठेवा, नमो शेतकरी योजनेचा तुम्ही अर्ज भरताना जे आधार कार्ड तुम्ही दिलं होतं, जे पॅन कार्डचं त्या ठिकाणी झेरॉक्स तुम्ही दिलं होतं, फार्मर ID कार्ड काढताना जी कागदपत्रे तुम्ही दिली होती त्याच्या माध्यमातून तुमची चौकशी या ठिकाणी आतापर्यंत करण्यात आली आहे आणि यामध्ये तपासणी दरम्यान असं उघडकीस आले की तुम्ही चुकीच्या मार्गाने अनेक शेतकरी आतापर्यंत लाभ घेतले आहेत। तुमच्याकडे पिवळे केशरी रेशन कार्ड असेल तसेच फार्मर ID कार्ड काढला असेल तरी सुद्धा अनेक शेतकरी यामधून हप्ता यांना मिळणार नाही असं सांगण्यात आले। असं का सांगण्यात आले तर बघा, तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की आता सरकारच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आले, जर तुमच्याकडे फार्मर ID कार्ड असेल तर तुम्ही खरोखर आता त्या ठिकाणी लाभ घेत आहात, चालतंय म्हणून सांगितलंय, परंतु यामध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड आणि त्या ठिकाणी फार्मर ID कार्ड हे दोन्ही जरी काढलं असेल तर यामधून सुद्धा अनेक शेतकरी अपात्र होणार आहेत। त्याचं कारण काय सांगितलंय बघा, आता अनेक शेतकऱ्यांना असं त्या ठिकाणी जाणवलंय की फार्मर ID कार्ड त्या ठिकाणी काढलं आणि PM किसान योजनेचा त्या ठिकाणी आता 4 महिन्यातून एकदा 4000 रुपये त्या ठिकाणी बँकेत देतात, त्यामुळे पात्र नसलेल्या शेतकऱ्यांनी सुद्धा चुकीच्या मार्गाने फार्मर ID कार्ड काढले। या आशेने शेतकऱ्यांनी फार्मर ID कार्ड आतापर्यंत काढलं होतं आणि PM किसानचा व नमो शेतकरीचा लाभ शेतकरी घेऊ लागलेत आणि चुकीच्या मार्गाने जे शेतकरी पात्र नव्हते ते सुद्धा आता लाभ घेऊ लागलेत असं सांगितलंय। त्यामुळे योजना ही फक्त गोरगरीब शेतकऱ्यांसाठी काढलेली आहे। जर तुम्ही चुकीच्या मार्गाने नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतला असेल तर तुम्हाला 7वा हप्ता बँकेच्या खात्यावरती दिला जाणार नाही। बघा, शुक्रवार दिनांक 22 ऑगस्ट रोजी बैलपोळा सण आहे आणि या निमित्ताने शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये सोडण्यासाठी आता या ठिकाणी मुहूर्त लागल्याचं पाहायला मिळालंय। आता बघा, नमो शेतकरीचे 2000 रुपये या ठिकाणी आता सोडले जाणार असल्याचं पाहायला मिळाले। अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा पूर्ण संपल्या। दुपारी 1 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत बैलपोळ्याच्या सणानिमित्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती सरकारच्या माध्यमातून हा हप्ता या ठिकाणी वितरण होणार आहे, परंतु फक्त 10 जिल्ह्यांमध्ये पैसे सोडले जाणार आहेत हे सुद्धा आता या ठिकाणी स्पष्ट झालंय। चुकीच्या मार्गाने जर तुम्ही पिवळा आणि केशरी रेशन काढला नसेल किंवा फार्मर ID कार्ड चुकीच्या मार्गाने जर तुम्ही काढला नसेल तर तुम्हाला नमो शेतकरीचा हप्ता त्या ठिकाणी 10 जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी वाटप होणार आहे। बघा, तुम्हाला प्रत्येक जिल्ह्याची लिस्ट या ठिकाणी सांगणार आहे, ही लिस्ट तसेच तुम्हाला लिस्ट कोणती आहे ती सांगणार आहे, परंतु त्याआधी महत्त्वाचं म्हणजे ज्या शेतकऱ्यांचं 2024 आणि 2025 या वर्षामध्ये उत्पन्न या ठिकाणी वाढलेलं आहे अशा शेतकऱ्यांना यामध्ये हप्ता देणार नसल्याचं सांगण्यात आले। म्हणजे अनेक शेतकऱ्यांचं उत्पन्न अगदी 5 लाख 10 लाख इतकं वाढलेलं आहे, अशा शेतकऱ्यांना आम्ही हप्ता देणार नाही
असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। कारण नमो शेतकरी योजना फक्त गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांसाठी काढल्या, म्हणजे तुमचं जर उत्पन्न जास्त असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी परमिशन नाही आहे। तरी पण तुम्ही जर त्या ठिकाणी हप्ता घेत असाल तर आता इथून पुढे 7वा हप्ता अशा शेतकऱ्यांना वगळून फक्त याच शेतकऱ्यांना हा हप्ता सरकारच्या माध्यमातून दिला जाणार आहे। मग आता तुम्ही जो आता वाट बघत आहात की नेमकं कोणते जिल्हे आहेत, त्या जिल्ह्यामध्ये सर्वात पहिल्यांदा नमो शेतकरी योजनेचे त्या ठिकाणी 2000 रुपये या ठिकाणी येत असतात, ते तुम्हाला लगेचच सांगणार आहे। त्यामुळे आता तुमचा जिल्हा या 10 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आहे का तुम्ही नक्की बघायचं आहे। आधार कार्ड लिंक असेल आणि फार्मर ID कार्ड काढला असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। आता बघा, प्रत्येक जिल्हा महत्त्वाचा आहे, तुम्ही आता कान देऊन ऐकायचं आहे। यामध्ये पहिला जिल्हा सांगण्यात आला आहे अकोला जिल्हा। तुमचा जिल्हा यामध्ये असेल तर तुम्हाला सुद्धा लाभ भेटणार आहे। अकोला जिल्ह्यामध्ये शेती पिकांचं खूप सारं नुकसान या ठिकाणी झालंय। यामध्ये शेतकऱ्यांना आता आनंदाची बातमी आहे, नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुम्हाला या ठिकाणी जमा करण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली आहे। आता बघा या ठिकाणी त्यानंतर पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर, बीड, त्या ठिकाणी जालना, उस्मानाबाद, कोल्हापूर, सोलापूर, नांदेड, परभणी, धुळे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, सातारा या जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होण्याची शक्यता वर्तवल्या। सरकारची पूर्णपणे तयारीच त्या ठिकाणी चालू आहे। त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा हप्ता या ठिकाणी मिळण्याची शक्यता वर्तवली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला शेतीविषयक अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।